पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची अधिकृत गटनोंदणी आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली। यामुळे पनवेल महानगरपालिकेतील महायुतीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेच्या 2026 सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे। महायुतीचे एकूण 59 नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे 55, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवकांचा समावेश आहे। याआधी नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांच्या संयुक्त बैठकीत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली होती। आज झालेल्या गटनोंदणी प्रक्रियेमुळे नितीन पाटील यांची गटनेतेपदी अधिकृत नोंद करण्यात आली आहे। महायुतीची गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे।